एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये शरद पवारांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे मवियाकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे. शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचीही सहमती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण त्यांच्यासोबतच आणखी एक पवार राज्यसभेमध्ये दिसण्याची चर्चा जोर धरते आहे. कोण आहे ते दुसरे पवार आणि त्यांच्या राज्यसभेसाठी कोणत्या पक्षांकडून नेमकी काय चर्चा होतीये बघूया. आजोबा आणि नातवाची जोडी राज्यसभेत दिसणार. शरद पवार आणि पार्थ पवार एकाच वेळी राज्यसभेवर जाणार. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात जोरदार खलबतं सुरू आहे. कारण राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे, ज्यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांची राज्यसभा टर्म संपतेय ते पाहूया. शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपचे भागवत कराड, भाजपचे धैर्यशील पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फौजिया खान या खासदारांचा कार्यकाळ संपतोय. आता थोडक्यात मतांच्या कोट्याचंही समीकरण समजून घेऊयात. सध्या विधानसभेमध्ये 286 आमदार आहेत. संख्याबळानुसार राज्यसभेच्या खासदारकीसाठी 37 मतांचा कोटा आहे. महायुतीकडे सध्या 235च्या आसपास संख्याबळ आहे. महायुतीचं संख्याबळ पाहता रिक्त होणाऱ्या 7 पैकी 6 ठिकाणी महायुतीचाच खासदार होणार हे निश्चित आहे. भाजपचे 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 खासदार सहज निवडून येईल. 1 जागा जिंकण्या इतकं मवियाकडे संख्याबळ सुद्धा आहे. आणि महाविकास आघाडीला एकत्र राहिल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणूनच की काय, मवियात ठाकरेंच्या सेनेकडून आधीच सर्वमान्य राहील असा चेहरा म्हणजे शरद पवारांचं नाव पुढे केलंय. मात्र काँग्रेसनं एकदम सावध पवित्रा घेतलाय. हमारे पास किसी ने अप्रोच नहीं किया है, किसी ने बात ही नहीं किया कौन कैंडिडेट है, कोई नहीं बोला है. हम जो क्या करना है तो कांग्रेस पार्टी का हाईकमांड होता है. कांग्रेस प्रेसिडेंट और कांग्रेस हाईकमांड राहुल गांधी जी सारे हमारे नेता लोगों से बात करके हम अपना नीति तय केली. बघा, आता आमचं जे अलायन्स आहे त्या अलायन्समध्ये काय काय होतं आणि राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती जे काही असेल ते आमचं हायकमांड ठरवतं. हायकमांड जे काही भूमिका आम्हाला सांगेल त्या भूमिकेप्रमाणे मी स्वतः आमदार आहे, आम्हाला पण मतदान करावं लागणार आहे. त्यामुळे जे काही आमचं हायकमांड कळवेल त्याप्रमाणे आम्ही करू. काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही थोडं आस्ते कदम घेतलंय. पवार साहेबांची आता खासदारकीची टर्म संपतीये, पुन्हा एकदा पवार साहेब राज्यसभेवर जातील का? आता ते 8-10 दिवसात तो सगळा निर्णय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता सगळे मिळून पुढच्या आठवड्यात ते 8-10 दिवसात निर्णय घेतले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय. विशेष म्हणजे महायुतीतील आमदारांकडूनही पार्थ पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत 40 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राज्यसभेची 1 जागा पक्की आहे. आर सारखं एक तरुण नेतृत्व जेही काम करतो तेही त्या परिसरामध्ये कशाप्रकारे काम करू शकतील बहिणींच्या समेत, या दृष्टिकोनातूनच आमचा पुढच्या कालावधीमध्ये विचार त्या ठिकाणी राहील. कारण शेवटी एक नवी पिढीला सुद्धा काहीतरी ना काहीतरी राजकारणामध्ये तुम्हाला आणावं लागत असतं, त्यांच्यावरती जबाबदारी द्यावी लागत असते. जबाबदारीने ते सुद्धा काम करतील याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका असते काही कारण नाही. काही बाबतीमध्ये मार्गदर्शन करावं लागत असतं. ती भूमिका घेऊनच आम्ही पुढची वाटचाल करू. आम्ही महायुती म्हणून बसू, पहिले महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू. आम्ही महायुती म्हणून बसू, पहिले महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू. सुनेत्रा पवार यांच्या जागेवर सुद्धा पार्थ पवारांची वर्णी राज्यसभेवर लागेल अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत. शक्यता नाकारता येत नाही, परंतु आता याचा निर्णय हे केंद्राचे नेते लोक घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. पार्थ पवारला जरी पाठवायचं असेल तर त्याला मान्यता द्यायची का नाही हे केंद्रातले नेते ठरवतील. स्थानिक स्वराज्य संस्थेत उडालेल्या मवियाच्या ठिकऱ्या आणि अजितदादांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी, त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीला वेगळं महत्त्व आलंय. संख्याबळाच्या जोरावर महायुतीला निवडणूक सोपी जाईल, पण मवियाला त्यांच्या हक्काची 1 जागा त्यांच्याकडेच ठेवायची असेल आणि त्यातही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जवळपास पूर्णविराम मिळाल्यानंतर
राज्यसभेसाठी शरद पवारांइतका सर्वमान्य चेहरा महाविकास आघाडीमध्ये आता तरी दिसत नाहीये. तसं झालं तर राज्यसभेत एकाच वेळी आजोबा आणि नातवाची जोडी दिसेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.